रामकृष्ण हरी. आपल्या गुरुशी आपण मोकळ्या मनाने बोललो पाहिजे. आपल्या जीवनातले हर एक प्रश्न आपल्या गुरु समोर मांडले पाहिजे. आपला गुरु तर असतोच, पण आपला मित्र सुद्धा असतो. म्हणून मित्रासारखं मोकळ्या मनाने आपल्या गुरुशी आपण बोललो पाहिजे. आपले आई वडील ज्याप्रमाणे आपल्याला शिकवतात आहे ना, त्याचप्रमाणे आपल्याला गुरु शिकवून देत असतो. आपल्याला त्यातून एक वेगळी शिकवण सुद्धा गुरु आपल्याला देत असतो. ती म्हणजे भक्ती, श्रद्धा, दान, धर्म, पुण्य, कर्म, इतर सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला गुरु देत असतो. पण आपल्याला ते घेता आलं पाहिजे. आपल्या गुरुशी आपण मोकळ्या मनाने बोललं पाहिजे. तेव्हा आपल्याला गुरुपाशी जे जे आहे ते सगळं आपल्याला मिळवून देत असतं. हीच खरी गुरुची कृपा असते. म्हणून गुरुशी बोलताना मनात कुठलीच खंता न ठेवता मोकळ्या मनाने आपल्या गुरुशी बोललं पाहिजे. बोला जय बाळूमामा.